ओके यस. ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण नेक्स्ट फीचर्सपासून. ठीक आहे, लास्ट 2 व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं पॅड, पॉकेट, शाफ्ट, ग्रूप. ठीक आहे, इथून पुढे आपण पाहूयात हे होल, रिब आणि जेवढे होईल तेवढे शक्य आहे तेवढे. ठीक आहे, सो विल बिगिन विथ होल. पण आता हे फीचर्स पहा इथं कशा आहेत, यूज करू शकत नाही आपण त्यांना, नाही का, म्हणजे डिॲक्टिवेटेड आहेत किंवा इवोक झालेले नाही आहेत. जागे, इवोक म्हणजे जागे झालेले नाही. ठीक आहे, अजून ते झोपलेले आहेत, त्यांना जागा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी एन्व्हायरमेंटमध्ये तर ग्राफिकमध्ये काहीतरी सॉलिड बॉडी असली पाहिजे जिथं आपलं होल करायचं, बरोबर, त्याच्या डेफिनेशनमध्ये जाईल. सो मग काहीतरी क्रिएट करून घ्यायत आपण टू लर्न हाऊ टू अप्लाय होल. ठीक आहे, पॅडमध्ये जाऊयात, स्केच करूयात ऑन ए प्लॅनर प्लेन. Exit workbench. And we'll say okay. Okay, just एक सर्क्युलर प्लेट आपण क्रिएट केले. लेट्स से मध्ये पण घेऊयात आणि एक फ्लॅंज बनवूयात आपण. ठीक आहे, विल ट्राय फॉर फ्लॅंज. सो अगेन आय नीड टू चेंज द स्केच. विल डिफाइन द डायमेन्शन्स as well. We'll make it as 100. ठीक है, and we'll take one another circle. याला पण आपण डायमेन्शन देऊन घेऊयात. सो लेट्स मेक इट एज 50. ठीक आहे, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या फ्लॅंजवरती इथं लेट्स से 4 किंवा असे 6 होल्स हवेत बोल्टिंगसाठी. ठीक आहे, सो माझा ते जे होल्स आहेत, अगेन ते होल्स क्रिएट करायसाठी मल्टिपल मेथड्स आहेत, पण जे प्रॉपर वे आहे जो इंडस्ट्रीत रिक्वायर्ड आहे तर तो काय आहे. आता मी फॉर एक्झाम्पल आपले कॉमन वे ना, जोपर्यंत मला फॉर एक्झाम्पल अज्युम दॅट मला हे होल जे फीचर ते माहीत नव्हतं, म्हणून मी काय करेन, याच्यावर होल तर मला हवेत. ठीक आहे, मग मी काय करेन, जी नॉर्मल मेथड होती आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो लाईक पॉकेट, तर मी ही मेथड वापरेन. आता बघा कसं करतोय. Let's make this PCD as 75. Okay, बरोबर सेंटर लेन. Make it as a reference geometry. Okay, done. Now we'll take one small circle. ठीक आहे, त्याची पण साईज डिफाइन करूयात. Assume it is going to be 10 mm. ठीक आहे, डन. आणि आपण काय करत आता एक्झिट केलं. ठीक आहे, आता अजून करते, मला अजून बाकी फीचर्स पण माहीत नाही आहेत. मी अजून काय करणार, आता स्केच चेंज करेन. ठीक आहे, आतापर्यंत इथं ओके म्हणतोय मी, अँड विल चेंज स्केच अगेन. आता हे एकच होल झालं ना, मला असे मल्टिपल होल्स हवे त्याच्यावर. आपण स्केचिंगमध्ये शिकलेलं आहे की मल्टिपल जे सर्कल्स आहेत ते कसे क्रिएट करायचे. तिथे एक फंक्शन होतं कॉल्ड ॲज सर्क्युलर पॅटर्न. सॉरी, त्यालाच नाव होतं इथं रोटेट, बरोबर आहे, ट्रान्सफॉर्मेशनमध्ये रोटेट. ठीक आहे, आता हे रोटेट मला वापरायचं, तर मी काय करायचं, त्याच्यावरती क्लिक केलं. देन इट आस्क टू सिलेक्ट जिओमेट्री. तर मला या जिओमेट्रीचं पॅटर्न करायचं आहे. आता त्याचं सेंटर पॉईंट, लेट्स से दिस इज गोइंग टू बी अ सेंटर पॉईंट. मग आपल्याला किती हवे ते इन्स्टन्सेस असे, तो एक सोडून टोटल 6 हवेत. तर मी काय करेन, 6 - 1, सो मेक इट ॲज अ 5. आणि अँगलमध्ये 360 डिवायडेड बाय 6. ओके, ठीक आहे, जनरेट झाले. फक्त यांना मी आता काय करतो, डायरेक्टली आय विल मेक देम फिक्स, कारण प्रत्येक वेळेस कन्स्ट्रक्ट करत बसणं आपल्याकडे तेवढा टाइम नाही आहे. फक्त आता प्रॉब्लेम काय आहे की याला आपण अनफिक्स करूयात. हे पण सिलेक्ट झालं त्याच्यात. ठीक आहे, डन. एक्झिट वर्कबेंच, ऑटोमॅटिक अपडेट होईल बॉडी. जर नाही झाली तर इथं राईट क्लिक करून लोकल अपडेटवरती क्लिक केलं की ते होऊन जाईल. ठीक आहे, आता सेम फीचर मला क्रिएट करायचं आहे, पण एवढं कुठं करायचं नाही. यासाठी मला काय काय करावं लागलं, पॉकेट घ्यावं लागलं, त्यासाठी स्केच काढावं लागलं, स्केचमध्ये रोटेट करावं लागलं. सो आय वॉन्ट टू मिनिमाइज दिस प्रोसेस. ठीक आहे, हाऊ. आता हे सिम्पल सर्कल होतं, मग ठीक आहे. व्हॉट इफ वी नीड टू हॅव ए काउंटर बोर्ड होल. काउंटर बोर्ड पाहिला तर काय करावं लागलं असतं. आता परत याच्यावरती मी करून दाखवतो आणि मग आपण ते होल कसं यूज करतो त्याच्याकडे जाऊयात. काउंटर बोर्डसाठी मला अजून काय करावं लागेल, आता अगेन आय नीड टू सिलेक्ट दिस सरफेस. याच्यावरती मला स्केच काढावं लागेल.
लेट्स अगेन टेक वन अनदर सर्कल ज्याची डायमीटर लेट्स से विल मेक इट एज अ 15 आणि याला काय करायला लागेल मला कॉन्सेंट्रिक याला करूयात आपण कॉन्सेंट्रिसिटी ओके ठीक आहे देन एक्झिट वर्क बेंच आता इथं पण तेच काय करायला लागेल आपल्याला याला आधी रोटेट अगेन वी नीड टू हॅव 5 फक्त आता सेंटर पॉइंट द्यायचा आपल्याला आणि अँगल 360/6 एंटर झालं आता परत याला काय करायला लागेल आपल्याला फिक्स अँड एक्झिट वर्क बेंच झालं देन क्लिक ऑन पॉकेट आता पॉकेट जे आहे टोटल एवढं दिलं तर म्हणजे मधलं होल निघून जाईल ठीक आहे जेवढा आपल्याला डेप्थ हवे काउंटर बोरची सो लेट्स मेक इट ॲज अ 5 नाव वी हॅव काउंटर बोर्ड होल पण आता याच्यात काम काय कुठं वाढलं आपलं हे आणि हे 2 फीचर्स आपल्याला क्रिएट करायला लागेल 2 फीचर्ससाठी 2 स्केचेस म्हणजे 4 स्टेप्स आले आता ऑप्टिमाइज करायचं आपल्याला एवढं सगळं कुठं करायचं नाहीये आता ह्याच्या पुढे जाऊन जर हे काउंटर शंक असले तर काय करायचं आता यालाच मी आता काउंटर शंक करतो ठीक आहे त्याला काउंटर शंक कसं करणार आपण आता इथून करता येतं नसेल तर थोडेसे पुढचे फीचर्स आता ते इथे वापरता येत नाहीये तर याच्यातलं मी एखादं करून दाखवतो लेट्स वी आर गोइंग टू अप्लाय टेपर ठीक आहे ड्राफ्ट अँगल पण आता हे प्रत्येक वेळेस आपल्याला सगळ्याला करत बसावं लागेल अगेन थोडंसं लेंथी प्रोसेस आहे इथं फेसेस टू ड्राफ्ट हा फेस एकच सिलेक्शन होते ठीक आहे हरकत नाही आता परत त्याला काय द्यायला लागेल न्यूट्रल एलिमेंट दिस ठीक आहे देन हे बाहेरच्या साईडला घ्यायला लागेल आपल्याला अँगल जेवढा आपला तो काउंटर शंक असेल तेवढा अँगल लेट्स से 10 रिव्ह्यू ठीक अँड ओके अशा पद्धतीने याच्यावरती टेपर आला तसं सगळ्यासाठी परत ते करत बसावं लागेल अगेन लेंथी प्रोसेस आहे मग एवढं सगळं ऑप्टिमाइज करायसाठी आपण काय करतो फक्त एक फीचर वापरतो इथलं कॉल्ड ॲज होल ठीक आहे आता ते कसं वापरायचं विल सी रिझन बघितलं आता वापरायचं कसं ते पण शिकणं गरजेचं आहे ठीक आहे मग मी काय करतो डायरेक्टली हे फीचर सिलेक्ट करतो इथून स्पेसिफिकेशन राईट क्लिक आणि याला डिलीट म्हणायचं बस सोपं आहे आणि आता मी जातोय या होल कमांडवरती सिम्पली क्लिक केलं आता काय म्हणते काहीच म्हणत नाही फक्त ते कलर चेंज झाला त्याचा फक्त मग इथे या कोपऱ्यात खाली काय म्हणते सिलेक्ट फेस और प्लेन ऑप्शनली सिलेक्ट ए पॉइंट और अ लाईन म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत आपण काय करत आता हे फेस सिलेक्ट करूयात केलं तर त्याच्यावरती प्रिव्ह्यू दाखवते होलचा आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय की आधी पोझिशन फिक्स करणे अँड देन विल गो फॉर डिफायनिंग द होल डेफिनेशन आता ती पोझिशन कशी फिक्स करायची होलची तर त्यासाठी तर आहे पोझिशन स्केच ऑप्शन तर त्याच्यावरती पहिल्यांदा क्लिक करायचं इट विल टेक अस टू द स्केचर एन्व्हायरमेंट ठीक आहे आणि मग आता याला आपल्याला फिक्स करायचं ठीक आहे सो डायरेक्ट मी काय करतो या प्लेनला याला आधी कारण आता पहा मी जर हे पॉईंट पकडला तरी कुणीकडे फिरू शकतोय ठीक आहे इन टू डायरेक्शन हॉरिझॉन्टल वर्टिकल आता मला हळूहळू याला काय करायचं फिक्स करायचं आहे ठीक आहे फिक्स करायचे म्हणजे काय करायचं मला बरोबर याच्या जो लास्ट टाइम घेतलं जी लोकेशन असेल बेस्ड ऑन डिझाईन त्या ठिकाणी मला त्याला न्यायचं आहे मग आता मी काय करेन याला त्याचा सेंटर पॉईंट तर इकडं आला स्केचमुळं तर इथं सेंटर पॉईंट नाही आहे ठीक आहे आता ती काढत बसायची पण गरज नाही कारण मी ह्या प्लेनचा रेफरन्स घेऊ शकतो सो मी काय केलं या प्लेनला आणि या पॉईंटला पकडून विल मेक इट ॲज अ कोइन्सिडंट तर ते काय होईल आता रिस्ट्रिक्ट झालंय हा पॉईंट जो आहे तर तो आता फक्त हॉरिझॉन्टली मूव्ह होतोय का तर प्लेनमुळे राहिला प्रश्न आता तो त्याच्या लोकेशन इकडचा म्हणजे त्याचे रॅडियस विथ रिस्पेक्ट टू हे प्लेन ते आपल्याला डिफाईन करावं लागेल तर ती कशी करणार परत इथे जावं सिलेक्ट दिस पॉईंट सिलेक्ट दिस प्लेन अँड डिफाईन किती होतं हे 75 डिवायडेड बाय 2 कारण मग लास्ट टाइम आपण डायमीटर दिले आलं बरोबर इथं बस एक्झिट म्हणा आणि आता जर मी इथं आता याची डेफिनेशन मध्ये काय काय ते पाहूया आपण तर पहिला ऑप्शन आहे एक्सटेन्शन दुसरा आहे टाईप तिसरा आहे थ्रेड डेफिनेशन तर एक्सटेन्शन मध्ये काय आहे अगेन कुठपर्यंत हवं आहे आपल्याला ब्लाइंड म्हणजे डायमेन्शन देऊ शकतो आपण त्याच्या म्हणजे इथं जर तुम्ही खाली आला इथं डेप्थ डिफाईन करू शकताय ठीक आहे जर मी इथं अप टू नेक्स्ट केलं तर ते काय करेल ऑटोमॅटिक जर नेक्स्ट फेस येईल तिथपर्यंत जाऊन ते स्टॉप होईल आणि हा जो ऑप्शन होतो लॉक झाला ना ऑटोमॅटिक 20 डिफाईन करतो तिथं इफ आय सिलेक्ट दिस अप टू लास्ट म्हणजे काय की याच्या पुढे एखादं फीचर असलं तर त्याला पण त्यानं होल
क्रिएट केलं असतं, पण आता तसं काही नाही, याच्या पुढे दुसरं फीचर. सो इट इज स्टॉपिंग ऑन दिस पेज. इफ यू गो टू द अप टू प्लेन, आता इथे प्लेन आपल्याला मग काय करावं लागेल, वी नीड टू सिलेक्ट. म्हणजे आपण जर म्हणलं की या प्लेन पर्यंत, तर ते काय करेल, या प्लेन पर्यंतच त्याला कट अप्लाय करेल. इफ वी सिलेक्ट अप टू सरफेस, आता इथे सिलेक्शन द्यावं लागेल अगेन दिस सरफेस. म्हणजे याच्यासाठी सिलेक्शन लागेल, या दोघांसाठी सिलेक्शन गरज नाही आहे, याच्यासाठी डायमेन्शन लागेल. ठीक आहे. नाव विल कीप इट ॲज अ ब्लाइंड. मग आता डेप्थ किती आहे, 20. थ्रू होल हवा असेल तर 20, किंवा थ्रू होल हवा असेल तिथून डायरेक्टली आपण अप टू नेक्स्ट केलं तरी चालतं. आपलं काम कमी होतं. जस्ट ऑब्झर्व दिस पर्टिक्युलर फिगर. ठीक आहे. म्हणजे काय होईल, होल इथपर्यंत येऊन थांबेल. जर असे फिगर असेल तिथं किंवा असे जिओमेट्री असेल तर ते कुठपर्यंत येऊन थांबेल, इथं येऊन थांबणार आहे. इफ वी मेक इट ॲज अप टू लास्ट, सी व्हॉट इज गोइंग टू हॅपन हिअर. तर हे होल बरोबर खाली सुद्धा प्रोपोगेट होत आहे. आणि प्लेन म्हटलं तर मग ते काय म्हणते, सिलेक्ट करा म्हणते आपल्याला. म्हणजे स्पेसिफिक या इथपर्यंत हवा असेल तर आपल्याला तसं सिलेक्शन द्यावं लागेल. ठीक आहे. किंवा सरफेसेस अगेन सेम, याचा खालचा सरफेस सिलेक्ट केला तिथं ते स्टॉप होईल. ठीक आहे. विल गो टू द ब्लाइंड, डेप्थ 20 ठेवली अँड प्रिव्ह्यू. ओके. जे आपण लास्ट टाइम क्रिएट केलं होल ते एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं क्रिएट केलं. मग आता इथे मल्टिपल हवे आहेत, तर याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, हे जे ट्रान्सफॉर्मेशन टूल आहे याच्यामध्ये आपल्याला जसं तिकडे रोटेट होतं तसंच याच्यामध्ये आहे पॅटर्न्स, आणि पॅटर्न्समध्ये आहे सर्क्युलर पॅटर्न. तर हा ऑप्शन आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे. आता हा ऑप्शन यूज कसा करायचा, सिम्पली याच्यात क्लिक करायचं आहे आणि अगेन याचा डेफिनेशन बॉक्स ओपन होईल. याच्यामध्ये काय, ॲक्सिस रेफरन्सेस अँड क्राउन डेफिनेशन. तर आता हे पण आपण शिकून घेऊयात. ॲक्सिस रेफरन्समध्ये काय आहे, फर्स्ट पॅरामीटर्स. आता आपल्याला जे पॅटर्न करायचं आहे तर ते कोणत्या मेथडनं करायचं आहे, आपल्याला इन्स्टन्सेस आणि अँग्युलर स्पेसिंग हे देऊन करायचं आहे का आपल्याला इन्स्टन्सेस आणि टोटल अँगल. म्हणजे लेट्स से मला 6 हवेत आणि टोटल अँगल माझ्याकडे किती आहे, 360. ठीक आहे. तर इथं आपण फक्त इन्स्टन्सेस डिफाईन करणार 6 अँड टोटल अँगल 360. तर ते ऑटोमॅटिक काय करतो बघा, इट इज गोइंग टू डिवाइड दिस 360 बाय 6 ऑटोमॅटिक. नसेल अँग्युलर स्पेसिंग आणि टोटल अँगल. आता तुम्हाला इथं अँग्युलर स्पेसिंगमध्ये मात्र 8 डिग्री द्यावं लागेल. याच्यावरती काय डिपेंड असं म्हणतो, इन्स्टन्सेस. आणि इफ यू गो फॉर कम्प्लीट क्राउन, तुम्हाला काही द्यायची गरज नाही आहे, जस्ट फक्त इन्स्टन्सेस लिहा, ऑटोमॅटिक सगळ्या याच्यावरती डिस्ट्रीब्यूट होतील. आता बघा इथं चेंज होतं. लेट्स इफ यू मेक इट ॲज 7, ऑटोमॅटिक हे बाकीच्या गोष्टी इथे चेंज होतात. ठीक आहे. ओके. देन याच्यामध्ये काय डिफाईन करावं लागतं आपल्याला, रेफरन्स डायरेक्शन. आता रेफरन्स डायरेक्शनमध्ये मोस्टली आपण काय करतो, कोणतंही सर्क्युलर सरफेस, एज किंवा स्केच आपण इथं सिलेक्ट करू शकतो. आता या केसमध्ये इनर सर्कल किंवा इनर एज केली तरी चालतंय, आउटर एज केली तरी चालेल, किंवा आउटर सिलेंड्रिकल सरफेस किंवा इनर सिलेंड्रिकल सरफेस केला तरी सिलेक्ट चालेल. ठीक आहे. सो आधी त्याला ॲक्टिवेट करा ते ठिकाणी जाऊन, अँड देन जस्ट सिलेक्ट ए सरफेस, किंवा हा सरफेस सिलेक्ट केला तरी चालेल. सो ऑटोमॅटिकली इट इज शोईंग दिस प्रिव्ह्यू. पण आता या प्रिव्ह्यूमध्ये होतंय काय की इट इज पॅटर्निंग द होल बॉडी. जे सॉलिड होतं पूर्ण फ्लॅंच इथं तेवढ्या वेळेस पॅटर्न होते. तर तसं आपल्याला करायचं नाही. आपल्या इथं काय करायचं, एक स्पेसिफिक फीचर करायचं. म्हणजे फीचर आहे होलचं. तर मी हे स्पेसिफिकेशन ट्रीमधून सिलेक्ट केलं. नाव इट इज शोईंग ऑब्जेक्ट होल .1. ठीक आहे. इफ आय से प्रिव्ह्यू. ठीक आहे. ओके. आता हे पुढचे जे आहेत ते नेक्स्ट याच्यामध्ये आपण एक्सप्लोर करूयात, किंवा इथेच केलं तरी चालेल. आता डिफॉल्ट बघा काय होतं, एक सर्कल आलेलं आहे. पण काही केसमध्ये असं असू शकतं की तुम्हाला बाहेर साईडला पण अजून सेम असंच पॅटर्न हवं आहे, एक स्पेसिफिक डिस्टन्सनं. त्या केसमध्ये तुम्ही हा दुसरा ऑप्शन वापरू शकता, क्राउन डेफिनेशन. इथे जर तुम्ही म्हणलं की हे 2 अँड प्रिव्ह्यू, सी व्हॉट इज हॅपनिंग. आता मी थोडंसं डिस्टन्स जर कमी केलं, इन्स्टेड ऑफ आय विल मेक इट एज 10. सी 10 पेक्षा थोडंसं वाढवतं, विल मेक इट एज 15 प्रिव्ह्यू. आणि मी जर आता इथं प्रिव्ह्यू केलं तर ते काय करेल, तेवढं मटेरियल कट करतंय बघा ते ऑल साईड. तर रॅडियली तुम्हाला अजून इन्क्रीज करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, ॲज लाईक ऑटोकॅड. ठीक आहे. आणि आता सध्या काही गरज नाही आपल्याला. सो विल मेक इट ॲज 1. द डिफॉल्ट 1 असतं. ठीक. अँड प्रिव्ह्यू. आणि आपल्याला जे पाहिजे ते भेटलेलं आहे. सो से ओके.
आता राहिलं काय की आपल्याला जर इथं मला पाहिलं होतं काउंटर बोर्ड होल, तर काय करावं लागेल, जस्ट वी नीड टू चेंज द डेफिनेशन ऑफ होल फीचर. तर होल फीचरवरती डबल क्लिक केलं की ते ॲक्टिवेट होईल आणि इथून आपण मग त्याची डेफिनेशन पुन्हा चेंज करू शकतो. ठीक आहे, ते ऑटोमॅटिक अपडेट होईल परत पुढच्या याच्यामध्ये. सो इथं काय करायचं आपल्याला, आता जो प्रकार आहे होलचा तो बदलायचा आहे. सो गो टू द टाईप. आता ते सिम्पल आहे, साधं आहे माझ्यासारखं. ठीक आहे, आता थोडंसं बाहेर करायचं आहे तुमच्यासारखं. हां, सो गो टू दी काउंटर बोर्ड. काउंटर बोर्ड इथे तुम्हाला एक प्रिव्ह्यू पण दिसतोय त्याचा. आता याच्यात काय, याच्यात दोन पॅरामीटर डिफाईन करावं लागतात. एक आहे डायमीटर आणि दुसरे आहे डेप्थ. तर डायमीटरमध्ये काय द्यायला लागेल आपल्याला, इथं जे मोठं होल आहे इथलं. ठीक आहे, तर त्याच्या आपल्याला डायमीटर ऑटोमॅटिक त्यानं 15 घेतले, म्हणजे ॲज कम्पेअर टू आपलं जे इथे किती होती 10. सो इट इज टेकन ॲज 15. ठीक आहे, आणि त्याची डेप्थ ऑटोमॅटिक 5 घेतली, जे आपल्याला तीच रिक्वायर्ड आहे. लास्ट जे आपण ऑपरेशन केलं तर त्याच्यानुसार आपल्याला हेच रिक्वायर्ड आहे. अँड प्रिव्ह्यू अँड ओके. सी, दोनच फीचरमध्ये जास्त आपल्याला काय खूप मोठं काम करावं लागलेलं नाही आहे. आता इथंच ॲडव्हान्समध्ये काय की आपल्या इथं काउंटर शंक पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथं टेपर असतं बरोबर. तर ते काय, परत मी होलमध्ये गेलो, डबल क्लिक केला आणि त्याची डेफिनेशन बदलूया आपण. टाईपमध्ये गेलो, काउंटर बोर्डच्या जागी आपण जाऊयात काउंटर शंक. ठीक आहे, मग इथं काय डिफाईन करायला परत त्या काउंटर शंकचे डेफिनेशन. अगेन आपण अँगल, आता हा जो अँगल आहे तो टोटल आहे इथला. ठीक आहे, सो हाफ जर त्याचं किती असेल 45 डिग्री असेल. मोस्टली आपण एवढंच ठेवतो. ठीक आहे, अगेन डिपेंड्स ऑन द नीड, किंवा मग कधी कधी आपण जातो 60, डिपेंड करतं जसं लागेल तशा पद्धतीने आपण इथे इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट असेल अकॉर्डिंगली वी आर गोइंग टू चेंज दिस अँगल. अँड देन डेप्थ किती हवे आपल्याला. आता हे डिफाईन कसं करायचं, तुम्हाला परत इथं मोड्स आहेत. तुम्हाला डेप्थ आणि डायमीटर द्यायचं आहे का अँगल आणि डायमीटर आहे. सो जसे अवेलेबिलिटी आहे तुम्ही डिफाईन करू शकता तिथे. सो ॲट मोस्ट प्रेफरेबल इज डेप्थ आणि अँगल. ठीक आहे, अँड इफ वी से ओके, बस सोपं केलं काम त्यानं. टेपर अप्लाय केला, इझी वे. तिथेच अजून बरेचसे ऑप्शन्स राहतात. टाईप, काउंटर शंक, टेपर्ड हवं आहे. पण टेपर्डमध्ये काय करेल, पूर्ण होल तुमचं टेपर केला. आता अँगल खूप होतं 90 डिग्री, विल मेक इट 5 डिग्री. आता युजल मेथड आपल्याला काय करावं लागलं असतं, होल क्रिएट करावं लागलं असतं. देन यू हॅव टू गो फॉर टेपर ऑप्शन. पैसे ओके, तर सगळ्या होलला काय होईल, इथं टेपर अप्लाय होईल. आता दिसत नाही, खूप कमी टेपर आहे. ठीक आहे, देन झालं काउंटर ड्रिल्ड. काउंटर ड्रिलमध्ये काय, फक्त थोडंसं ड्रिलिंग होईल आणि देन ड्रिलचा खालचा टेपर असतो तो इथं अप्लाय केला जाईल. तर त्याचे पॅरामीटर्स आपण इथं पाहून डिफाईन करू शकतो. ठीक आहे, आता एक खूप खाली चाललं कशामुळे, टेपरमुळे. तर आपण हा टाईप आपण बदलूया, सिम्पल ठेवूयात जो आपला पहिला होता तो. ओके, आता तुम्हाला काय वाटलं की याला थ्रेड आहेत, ॲक्च्युअली फ्लॅन्जला नसतात, पण ठीक आहे आपण देऊयात. त्याला फ्लॅंज आहेत, फ्लॅंजला आपण इथं थ्रेड्स आहेत असं अजून करूया. आता कटियामध्ये कसं आहे की हे थोडंसं ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स म्हणजे काय की याच्यात दाखवत नाही ते थ्रेड्स आहेत तिथं निघाले वगैरे, कारण गरज नसते त्याची. ते अनवॉन्टेड 3D व्हिज्युअलायझेशन आहे. थ्रेड दिसलेच पाहिजे असं काही गरज नसते. ते फक्त लिहिण्यासाठी ते महत्त्वाचं असतं तिथं की कोणता थ्रेड आहे. जेणेकरून आपण काय करू शकतो की ज्यावेळेस ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग चालेल तर त्या ठिकाणी तो फक्त त्याला मेजर करेल. त्याकडे ऑलरेडी असतात, टॅप्स असतात, गेजेस असतात, तर गेजेसनं तो मेजर करू शकतो. ठीक आहे, फक्त त्याला सांगायचं आपल्या ड्रॉइंगमध्ये किंवा इथं आहे. मग ज्यावेळेस आपण याचं ड्राफ्टिंग करायला जाऊ त्यावेळेस मग आपल्याला ते प्रत्येक याच्यासाठी सेपरेट करावं लागेल. मग ते करायला लागून म्हणून याच्यात एक फीचर दिलेलं आहे थ्रेड्स. ठीक आहे, ते थ्रेड्स म्हणजे इथे दिसणार नाहीत आपल्याला व्हिज्युअल, पण तिथं असणार आणि ते ड्राफ्टिंगमध्ये तुम्ही ते एक्स्ट्रॅक्ट करू शकताय. ते कसं, परत सिम्पल, जे होल घेतलं आपण त्याच्यावरती डबल क्लिक करा आणि जस्ट गो टू दी थ्रेड डेफिनेशन. एक्स्ट्रा सेक्शन आहे त्याच्यात आणि इथं तुम्ही काय म्हणायला, थ्रेडेड. लास्ट टाइम थ्रेडेड नव्हतं, आता याला आपण थ्रेडेड केलं. हे काढलं तर सिम्पल होल, क्लिक केलं तर थ्रेडेड होल. मग आधी इथं काय विचारतं, त्याचं बॉटम टाईप. आता आपल्याला कुठपर्यंत द्यायचं, डायमेन्शन द्यायचं किंवा सपोर्टिव्ह टाईप मला तर ते काय करायला ऑटोमॅटिक जे होल असतं. कारण प्रॉब्लेम कसा असतो, आता हे ठीक आहे, हे कसं आहे थ्रू होल आहे. जर थ्रू होल नसेल, ठीक आहे, जर एक स्पेसिफिक, आता हे टोटल याची जर थिकनेस आहे 20 आणि आपण होल अप्लाय करतोय लेट्स से 10चा. मग आता 10चा होल अप्लाय करत असाल तुम्ही तर त्याच्यात नंतर तुम्हाला टॅप देणार आहे, बरोबर आहे का. जर तुमचा होल असेल 10चा तर टॅप कितीचा असेल, 10चाच घेणार का टॅप, पण नाही.
टॅप काय करावं लागेल तुम्हाला, एक तर 8चा घ्यावा लागेल किंवा 7चा. कशासाठी, रिझन, जर आपण टेनचाच घेतला काय होणार आहे ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, इथं काय होणार नाही, इथं काय होईल, इथं चालेल व्यवस्थित, पण वेन नाही बसणार थ्रेड पण टॅप तुटणार. ठीक आहे, प्रत्येक ऑपरेशनला टॅप तिथं तुटणार. का तुटणार, कारण त्याची जी बर्स असते ती खाली पडणार, खाली पडली की काय होणार, ते जाम होणार टूल. कारण आपण सीएनसी मशीनला काय दिलेलं आहे, तेवढी डेप्थ दिली आहे 10 mm ची, तर ते काय करणार, तोडणार आहे टूल ते प्रत्येक वेळेस. ठीक आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं तिथं गॅप असतो. तुम्ही इकडे डायग्राम मध्ये पाहू शकता, ऑटोमॅटिक त्याने काय केलं, सपोर्टिव्ह डेप्थ, म्हणजे तो काय करेल, जर टॅप असेल, जे थ्रेड्स असतील तर ते थोडेसे कमी देईल. म्हणजे जर तुमची होलची जी डेप्थ असेल 10 mm, तर ते ऑटोमॅटिक 8 mm पर्यंत थ्रेड देणार. त्याच्या खाली ते ब्लँक ठेवणार. कशासाठी, सेफ्टी पर्पज. ठीक आहे, टूल्स तुमचे तुटणार नाहीये. ठीक आहे, चालेल. ना विल मेक इट ॲज अ सपोर्ट टू. ठीक आहे, त्याला डिसाईड करू देत कॉम्प्युटरला. देन थ्रेडची डेफिनेशन. मग इथं टाईप कोणता आहे बघा, इथं 2 ऑप्शन आहेत, मेट्रिक थिन पिच आणि मेट्रिक थिक पिच. वेन आय सिलेक्ट थिन पिच, काय ऑप्शन येतं बघा, व्हॅल्यू 10 mm डज नॉट एक्झिस्ट इन दी सिलेक्टेड स्टँडर्ड. आता हे 10 mm जे आहे ते त्याच्या स्टँडर्डमध्ये अवेलेबल नाहीये. डायमीटर्स विल बी सेट विथ द फर्स्ट लाईन ऑफ द स्टँडर्ड. ठीक आहे, आता इथं काय स्टँडर्ड्स अवेलेबल इकडे 10:1. आता हे 10 M10 म्हणजे काय, 10 आहे तर त्याचा मेजर डायमीटर आहे. म्हणजे आता ही जर होल आहे इथं, आता बाय डिफॉल्ट त्यानं काय केलं, बाहेरचं काय घेतलं, कारण तो ऍक्च्युली आपण आता दिला होता इकडे याच्यामध्ये, मेन याच्यामध्ये, बरोबर, टाईप मध्ये, म्हणून त्यानं काय केला, जो बाहेरचा डायमीटर. आता इथं काय, ह्या केसमध्ये काय होणार आहे, मटेरियल जे आहे तर ते ऍडिंग प्रोसेस होते. म्हणजे डिफॉल्ट हे 10 mm असेल बाहेरचं, आणि इकडं आत काय होईल, थ्रेड तुमचा ऍड होईल. याचं मिनिंग काय आहे की मटेरियल तुम्ही ह्याच्यातून फक्त परत कट करणार. ऍक्च्युअल तुमचा होल जे जनरेट होईल टॅपिंगच्या आधी, तर ते कितीचा असणार आहे, 8.917 mm. या डायमीटर तुमचं काय असणार आहे, होल. टॅपिंग केलं की ते मेजर डायमीटर 10 ला जाणार. मग आता हे पुढचं 1 काय आहे, तर 1 इज अ पिच. ठीक आहे, 1 इज अ पिच. इफ आय सिलेक्ट मेट्रिक थिन पिच, काय चेंजेस होतात बघा इथं. इथं जे पिच आहे तर तो ऑटो डिसाइड होतो. ठीक आहे, डिफॉल्ट. आणि तो काय इथं 2.5 बघायचं खाली लास्टला. इट डिपेंड्स ऑन दी स्टँडर्ड्स. आता ते प्रत्येक वेळी स्टँडर्ड होते असं नाही, आपण डिफाईन करतो ते. सो विल मेक इट ॲज, आता तुमच्याकडे डेफिनेशन काय आहे, जसं की तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ड्रॉइंग मध्ये दिसलं फक्त M10 दिलेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही फक्त हे घ्या, मेट्रिक थिक पिच घ्या. ठीक आहे, वेन इट इज गिवन टू यू दॅट इज थिन पिच, म्हणजे स्पेसिफिक पिच डायमीटर तुम्हाला हवे आहे, तर इथं स्पेसिफिक दिलेत. म्हणजे M10 साठी 2 दिलेत, 1 आणि 1.25. ठीक आहे, अँड इफ आय से नो स्टँडर्ड, तुम्ही मोकळे झाले. तुम्ही डिफाईन करा होलचे डायमीटर, तुम्ही डिफाईन करा त्याची डेप्थ, आणि तुम्ही डिफाईन करा त्याची पिच. तर स्टँडर्ड मध्ये अवेलेबल नसेल तर हो ना, तुम्ही परत म्हणणार सर तुम्ही सगळं सांगितलं, माझ्याकडे नसलं ते काय करणार, तर तुम्ही हे करणार. ठीक आहे, मी आता रिटर्न जातोय परत, मेट्रिक थिन पिच ठेवतो अँड किंवा थिक पिच ठेवूया, सोपं करूया आपण. अँड ठीक आहे, M10 प्रिव्ह्यू. ओके, काय तुम्हाला आता व्हिज्युअलमध्ये काय फरक दिसतो का याच्यामध्ये, काहीच नाही. पण इफ यू ऑब्झर्व द स्पेसिफिकेशन ट्री, इकडे लेफ्ट साईडला, इथं बघा या फीचरमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं दिसतंय है ना. इथं असं एक ब्लॅक कलरची लाईन आहे फीचरमध्ये. हा जो येलो कलरचा फीचर आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी ग्रे कलरची एक लाईन आहे. तर ती लाईन काय रिप्रेझेंट करते, सो दिस इज ए थ्रेडेड होल. होलच आहे पण त्याला थ्रेड आहे. आता इथं आपण याला रिनेम पण करू शकतो. मी सिलेक्ट केलं आणि कशासाठी, फक्त मला समजावं म्हणून रिनेम आहे का इथं. नाही होत नाही. ठीक आहे, ओके. प्रॉपर्टीज, फीचर प्रॉपर्टीज इथं आहे. त्याला काय करत आपण, रिनेम. थ्रेडेड होल आहे ना. ओके, त्यासाठी फक्त टू अंडरस्टँडिंग पर्पज, बाकी दुसरं काही नाही. याला तुम्ही फीचरमध्ये डिफाईन करू शकता. हे जे पॅड 1 आहे याला पण तुम्ही राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये जावा आणि किंवा दुसरं काय त्याचं जे नाव असेल तुम्ही त्या केसमध्ये देऊ शकता. मग आता सध्या याला काही देण्यासारखं नाहीये,
आय विल कीप इट ॲज इट इज. तसंच तुम्ही स्केचेसला पण नाव देऊ शकता. कशासाठी? फक्त आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन यूज दिस होल टूल. इथं दिसणार नाही पण थ्रेड असणार आहे तिथं. आता बघा, मी इतक्या वेळेस तुमचं लक्ष नव्हतं, आता तुम्ही थोडंसं व्हिडिओ मागे रिकॅप करून बघितला तरी चालेल, त्यात दिसून येईल तुम्हाला फरक काय आहे. असेंब्ली करताना कसं करतो? समजा बोल्ट आणि असेंब्लीमध्ये आपण थ्रेडिंगचं कधीच रेफरन्स देत नसतो, आपण होलचा रेफरन्स देतो. ठीक आहे. किंवा होलचा पण कधी जनरल देत नाही. आपण कशात देतो? याची कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं. असेंब्लीमध्ये आपल्याला 2 पार्ट घेतले, 2 पार्ट एकमेकाला चिटकत आहे नाही चिटकण्यापेक्षा आपल्याला काय गरजेचं असतं की ते कॉन्सन्ट्रिक आहेत का. तर तिथं कॉन्सन्ट्रेट स्टेज असतो, तिथं कॉन्स्टंट आपल्या टचचा नंतर येतो. किंवा जर 2 सर्फेस असतील एकमेकाला कॉन्टॅक्ट हवे असेल तर इथं थ्रेडिंगमध्ये तसं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. जर ॲनिमेटच करायचं असेल तर त्याची प्रॉपर्टी देऊन ॲनिमेट करू शकतो आपण. ठीक आहे. असं काय डायरेक्ट त्याच्यात रिलेशन नसतं. ओके, ठीक आहे. विल मूव अहेड फॉर द नेक्स्ट फीचर कॉल्ड ॲज रिब. ठीक आहे. विल स्टॉप हिअर अँड विल कंटिन्यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.